सोलापूर आणि माढा लोकसभामध्ये निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि त्यामध्ये प्रचाराला वेग येण्याची चिन्ह दिसत असतानाच आरोप प्रत्यारोप होत आहेत, लेटर वॉर चालू आहेत। मात्र त्या सगळ्या गोंधळामध्ये जो महत्त्वाचा प्रश्न आहे, पाणी टंचाई, जो दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे, त्यावर मात्र चर्चा होताना दिसत नाही। सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुके दुष्काळ बाधित आहेत आणि पंढरपूर तालुक्यातील काही भाग हा दुष्काळ सदृश्य आहे। एकंदरीत पाण्याचे टँकर सांगोला व इतर भागामध्ये चालू आहेत आणि जी चारा टंचाई आहे, चारा कुठल्याही दुसऱ्या बाहेरच्या जिल्ह्यामध्ये नेण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे। एकंदरीत मे पर्यंत जो पाणीसाठा आहे हे पुरवण्याचा प्रयत्न कसोशीने करण्यात येत आहे, त्याप्रमाणे त्याचं प्लॅनिंग चालू आहे। मात्र अल निनोचा फटका जर का मे नंतर बसला आणि पाऊस झाला नाही तर मात्र हे जे आहे दुष्काळाची गंभीर परिस्थिती होण्याची शक्यता आहे आणि त्याचं नेमकं नियोजन काय ह्याच्यावर मात्र या निवडणुकीच्या प्रचारामध्ये चर्चा होताना दिसत नाही। नागरिकसुद्धा राजकारणामध्ये गुंग आहेत सध्या, परंतु येणारी भीषण परिस्थितीला नागरिकांना सामोरं जावं लागणार आहे आणि नेमके हे राजकीय पक्ष असतील, नेते असतील, त्यांच्याकडे याचं उत्तर काय असणार आहे हेही एक गांभीर्याने विचार करण्याचा विषय आहे। पंढरपूरहून व्हिडिओ जर्नलिस्ट एम राजासोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत।